भाजप सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी यांना पितृशोक। क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व मुरलीधर मडवी यांचे निधन। ठाणे। भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी यांचे वडील तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व मुरलीधर अर्जुन मडवी यांचे गुरुवारी 2 जुलै 2026 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाने क्रीडा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या पश्चात सुपुत्र डॉक्टर राजेश मडवी, सून भाजपा नगरसेविका सौ प्रतिभा मडवी, कन्या सौ कविता अंकुश वैती, सौ पूनम विनया नाकवा तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे। दिवंगत मुरलीधर मडवी यांचा जन्म 1 जून 1942 रोजी झाला। त्यांनी आयुष्यभर सामाजिक, क्रीडा आणि संघटनात्मक कार्यात सक्रिय योगदान दिले। शुक्रवारी 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नौपाडा गोखले रोडवरील अर्जुन टावर येथील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली। त्यानंतर जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले। मुरलीधर मडवी हे ठाणे स्पोर्टिंग क्लबचे 6वे अध्यक्ष होते। विशेष म्हणजे क्लबच्या 102 वर्षाच्या इतिहासात वडिलांनंतर त्यांचा मुलाला अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला। त्यांचे सुपुत्र डॉक्टर राजेश मडवी हे क्लबचे 8वे अध्यक्ष आहेत। कैलासवासी मुरलीधर मडवी हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते तसेच स्पोर्टिंग क्लबच्या नव्या वास्तूच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते। ख्यातनाम भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी या वास्तूचे विशेष कौतुक केले होते। याशिवाय अर्जुन बाळा मडवी जिमखान्याचे संस्थापक म्हणूनही त्यांची ओळख होती। क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील अशा भावना विविध स्तरातून व्यक्त करण्यात आल्या। अंत्यविधीला ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक सुनेश जोशी, विकास पाटील, मनोहर डुमरे, स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष विलास जोशी, माजी खासदार सुरेश टावरे, माजी सिडको संचालक नामदेव भगत, नवी मुंबईचे माजी नगरसेवक मोहन मडवी यांच्यासह जयेंद्र कोळी, किरण नाखती, प्रीतम राजपूत, सचिन पाटील, सुरेश कोलते, प्रवीण छेडा, विक्रम भोईर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।